संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर काढण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी ही याचिका दाखल केली आहे। तर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। पुरातत्व विभागाने कबरीला दिलेले राष्ट्रीय विशेष दर्जा काढून टाकण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। तर औरंगजेब मूळ भारतीय नसल्याचा याचिकेत दावा करण्यात आलाय। तर औरंगजेब याच्या कबरीचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आता उद्भवलीये। असं पण म्हटलंय का की औरंगजेब हा मूळ भारताचा निवासी नाही आहे, त्यामुळे जिथे तो हा ओरिजिनल तिकडनं झालेला आहे ना, अफगाणिस्तान किंवा अरेबिक कंट्रीज मधनं आलेला आहे। त्यांनी 50 वर्षाच्या पुढे इथं राज्य केलेलं आहे। तो क्रूड होता। त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या ज्या पद्धतीने ज्यांनी ते सगळ्या गोष्टी केले, चुकीच्याच गोष्टी केल्या, ज्या पद्धतीने त्यांना त्यांचा छळ केलेला आहे, त्या भावनाविषयी मी काय जास्त बोलणार नाही आता। पण सगळ्यात महत्त्वाचं, मी पारसी आहे, मी हिंदू पण नाही आहे आणि मी मुस्लिम पण नाही आहे। पण मी एक गोष्ट नक्की आहे की मी पॅट्रिऑटिक आहे। माझा देश पहिलं येईल, माझा भारत पहिलं येईल। सर, आपण काल केलेलं आहे, आता त्याच्यावरती कधी हे होणार आहे, सुनावणी वगैरे काय नेमकं? आम्ही काल दाखल केलेलं आहे। चीफ नव्हते, त्यामुळे आम्ही ज्या कोर्टापुढे गेलो होतो त्यांनी आमची याचिका म्हणजे एक्सेप्ट करून घेतली, दाखल झालेली आहे। आता ती मला वाटतं पुढच्या हप्त्यात निघेल बोर्डावरती। कबर काढण्याची मागणी होते, तुमच्या संदर्भातली जर काही सुनावणी झाली तर ती कबर काढायला देखील आपण तहसीलदाराची याचिका दाखल केली। माझी कबर काढून त्यांचं जे काय आहे डिमॉलिश करण्यासाठी, त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी अजिबात म्हणत नाही, कोणाची भावना दुखवायचं नाहीये। पण आपल्याकडचे जे लोक आहेत त्यांच्या भावना खूप मोठ्या प्रमाणात दुखवले गेलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, परत मी ते रिपीट करतो, कारण कबरेला आपण दर्ग्याचा जो दर्गा आहे त्याचा दर्जा नको द्यायला। आपल्याकडे अजमेर शरीफची दर्गा आहे, अप्रतिम सुंदर दर्गा आहे। आपल्याकडे मोठे मुसलमान जे लाईव्ह एक्झाम्पल्स होते, आपल्याकडे लेजंड्स होते, अब्दुल कलाम सर सारखे। त्यामुळे कम्युनिटीचा किंवा रिलिजनचा हा विषय नाही, हा विषय का आपल्या देशावरती ज्यांनी चुकीच्या पद्धतीने राज्य केला, जो क्रूड होता, जो म्हणजे त्याचे विचार हॉरिबल होते, त्यांनी घरं उद्ध्वस्त केले, स्वतःच्या घरच्यांना सोडलं नाही, त्या व्यक्तींना त्याच्यासाठी आपण का भांडण करतोय? आपल्या याच्यामध्ये काय एवढी सिक्युरिटी प्रोव्हाइड होते, काय एवढा खर्च होतोय, कशासाठी आपण हे सगळ्या गोष्टी करतोय? चक्कपैकी उचलायचं आणि बाहेर पाठवून द्यायचं। त्याच्यावरती सुरक्षेवर काही कबरीच्या सुरक्षेवर खर्च होतो असं काही नमूद आहे का? नाही, माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा एकच आहे का आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे, जो त्यांनी दर्जा दिलेला आहे त्याला स्टेट आणि सेंटरनी, तो प्रथम पहिले तो काढावा, तो दर्जा। त्या व्यक्तीला तो दर्जा मिळण्याचे तो लायकीचा नाहीये। त्यांना बेसिकली तो दर्जाच नाहीये, तो आपला मुळामध्ये तो आपला बादशाहच नव्हता, मुळामध्ये तो आपल्या देशाचाच नाहीये। त्याचे जे मूळ मुद्दे म्हणजे मूळ त्याचे जे डीएनए आहे, त्याचे जे रूट्स आहे ते आपले नाहीच आहे। आपले लोकांचे असतील तर गोष्ट वेगळी आहे, तो आपला मुळात नाहीये, तर त्याचं इकडे काही काम नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।